मुंबई गजबजलेली चेहऱ्याने, चेहरे माणसांचे, त्यांच्या वेगवेगळ्या रंगांची. ही वस्ती असते आपल्या धुंदीत. कुणी कुणाशी जवळीक साधित आपल्याच धुंदीत. त्याला अपवाद हे मुंबईतली पुतळे तरी कसे? ते कधीही एकमेकात मिसळत नाही. कारण मुंबई आहे पुतळ्यांची. अनेक पुतळे एकमेकांपासून दूर, पण ते पुतळे एकदा भेटले गिरगाव चौपाटीवर टिळकांना आणि एकमेकांशी गप्पा मारू लागले. प्रत्येकाने आपापसात धर्म जात वाटून घेतली. शिवाजी मराठ्यांचे, सावरकर हिंदूंचे, आंबेडकर दलितांचे, फुले माळ्यांचे, टिळक ब्राह्मणांचे आणि गांधीजींना तर सरकारी भिंती आहेतच. चर्चा सुरू असताना अचानक सगळ्यांचे लक्ष समुद्राच्या दिशेने गेले. पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. जवळ जाऊन बघतात तर काय, गणपती बाप्पा पाण्यावर तरंगत किनाऱ्यावर येत होते. देव चोरला माझा, देव चोरला, देव चोरला माझा, देव चोरला, देव चोरला माझा, देव चोरला, देव चोरला, देव चोरला. भला थोरला माझा, भला थोरला, थोरला, भला थोरला, भला थोरला माझा, देव चोरला, देव चोरला माझा, देव चोरला. सगळ्यांना खूप दुःख झालं. टिळकांना तर काय करावं सुचेना. मी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचं असं रूप निघेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. गणराया, मला माफ कर. अरे, तुला म्हणून मिरवणार हेच का ते? मग असं असताना राजाच्या दरबारी अन्याय का होतो? 10 दिवस राजासारखे वागवता, मग 11व्या दिवशी राजावर अशी पाळी काय येते? तुला मी मातीचं बनवलं होतं.
पण या लोकांनी तुला प्लास्टरचं बनवून पर्यावरणाची हानी केली आणि या प्लास्टरमुळेच तू न विसर्जित होता पुन्हा असा किनाऱ्यावर आलास. आम्हाला न बघवणाऱ्या परिस्थितीत दिसला. काय म्हणावं याला? मला माझीच लाज वाटते. मी तुझी स्थापना केली, माझा हेतू वेगळा होता, पण या लोकांना त्याचा अर्थ कळलाच नाही. लोकांनी, अर्थात मीच तुझी विटंबना केली. तुझ्या डोळ्याची लेखणी करताना खूप आनंद वाटायचा, पण त्याच डोळ्यात आज अश्रू दिसतायत. नाही उरली भक्ती भावना उरला, देव चोरला. बाप्पा, मला माफ कर. माफ कर मला बाप्पा. या लोकांना विसर्जन करायचं होतं. त्याने विसर्जन केलं तुझंही आणि माझ्या विचारांचं. टेकू चरणी माथा असा कोण उरला, देव चोरला माझा देव चोरला, देव चोरला माझा देव चोरला.